हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये। श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर तुम्ही आणखीन आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। तर तुम्हाला तर माहितीच आहे, गावाकडे आलो आहे दिवाळीसाठी आणि सासर माहेरचे दोन्ही व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करत आहे। तर तुम्ही पाहू शकता, आज आहे पाडवा आणि पाडव्या दिवशी सकाळीच असं मी इथे आज बनवत आहे पांडव म्हणजे 5 पांडव आणि 6वी द्रौपदी आणि 7वा कर्ण असं बनवतात आमच्याकडे। तर छान अशी रांगोळी ही झाली आहे, तुम्ही आताच पाहिलं आहे। तर इथे पाहू शकता, आता मी उंबऱ्याची पूजा करून घेत आहे। अगोदर तर रांगोळी झाल्याच्या नंतर रांगोळी तर काढली आहे पोरीनीच छान अशी, आणि त्यानंतर बघा इथे अंघोळ वगैरे झालेली आहे आणि उंबऱ्याची पूजा करून आत्ता मी इथं करणार आहे ती म्हणजे देवपूजा। आणि सकाळीच ना असं रोजच आपण अशी सकाळी पूजा अर्चा अशी झाली की छानच वाटतं, हो की नाही। तर स्वयंपाक चालू होता आज पुरणपोळीचा। तुमच्याकडे ही पुरणपोळीच असते का दिवाळीच्या पाडव्याला? तर नक्की सांगा बरं का। आणि अशी छान पूजा उंबऱ्याची करून घेतल्यानंतर मला देवपूजा जी करायची होती, तर इथे ना असे हवेने केस वगैरे येत होते म्हणून मी असं साफ करत होते। तर तुम्ही पाहू शकता, सुंदर अशी माझी देवपूजा इथं झालेली आहे आणि खूप छान प्रसन्न वाटत होतं देवपूजा केल्याच्या नंतर। तिकडे स्वयंपाकी चालू होता, आई स्वयंपाक बनवत होती आणि छान अशी आपली स्वामी महाराजांची पण पूजा वगैरे करून घेतली। आणि बघा इकडे बाहेर मागच्या साईडला म्हणजे इकडे तुळस आहे, तर मग तुळशीला पण इथं म्हटलं पाणी घालून तुळशीची ही पूजा। आता सगळीच पूजा म्हटलं की पाडव्याची आपली सगळीच पूजा येते ना, नाही तर अशी छान तुळशीची ही पूजा करून घेतली। इथे पण छोटीशी महादेवाची पिंड आहे, तर त्या पिंडीची पण अशी छान पूजा वगैरे करून घेतली। आणि इथे ना त्या गोवणीच्या तिथे ना म्हणजे पांडवाच्या तिथे आज ओतू दौडाचं असतं, म्हणजे जे भात शिजवतात शेवयाचा। तर तुमच्याकडे अशी पद्धत आहे की नाही नक्की मला कमेंटमध्ये सांगा बरं का। तर हे बघा, हे पांडवाचं असं जे 5 पांडवाचे केलेले आहेत ना, त्याच्या साईडनी रांगोळी काढली, हळदी कुंकू वाहिलं आणि फुलं वगैरे असं सर्व करून घेतलं। आणि इथे ना मी आता अशा गौरीचा इथं थोडा विस्तव बनवतात असे, आणि त्यावरती ना आपलं आता हे पेटवण्यासाठी मी इथं बघा थोड्याशा काड्या वापर केलेला आहे। आणि असं चूल पेटवताना पहिल्यांदा पण अशीच तयारी करायची असते बरं का, अशा पद्धतीनेच। आणि आता पहिलेपासून मी ही केलेलं होतं, पण काही दिवसापासून आता इथे चूल पेटवण्याचा काय आता अनुभव थोडासा म्हणजे नाहीसा झाला होता माझा, म्हणजे नाही का पहिला होता। तर आत्ता बघा इथं बऱ्याच दिवसांनी मी असं हे करत होते इथं, तर मला बऱ्याच असं आठवलं की हां चूल पेटवायची, आपण असं पेटवायचो। तर अशा पद्धतीनं आपण आज करू, म्हणजे जाळ कसा लगेच लागत नाही ना गौरीला, त्यामुळे मग इथं थोडंसं पेपर वापर केला, थोड्याशा काड्या टाकल्या बारीक आणि ह्या गौरीचे छोटे असे तुकडे करून टाकले, जेणेकरून आपल्या इथं हा शेवयाचा भात शिजला पाहिजे। तर बघा ह्याला म्हणतात ओतू दौडणे। तुमच्याकडे अशीच प्रथा आहे का नक्की सांगा मला। तर बघा इथे थोडासा आता आर असा पडल्यासारखा झाला होता, म्हणून मग मी इथं ना आता हे तांबूलं ठेवलं आणि त्याच्यामध्ये इथं मी ठेवलेलं आहे ते म्हणजे दूध, आणि त्याच्या दुधातच टाकलेलं आहे साखर आणि थोडंसं तूप इथे टाकलेलं आहे। आणि ते थोडंसं गरम झाल्याच्या नंतर इथं मी तिथे टाकलेलं आहे ते म्हणजे शेवया। तर शेवया टाकून असं छान इथे झाकून ठेवलं आणि साईडनं थोडंसं अधूनमधून फुकत होते, म्हणजे आपलं पटकन हा भात होईल। कारण मग कसं इकडे तिकडे आपण जाण्यापेक्षा इथंच बसून आपण हा ओतू दौडायचं असतं ना, म्हणजे ओतू कुठल्या साईडला जातं असं इथं मान्यता असते की ज्या साईडला ओतू जाईल, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर कुठल्या साईडला जाईल त्या साईडला ओतू गेले की समजतात की त्या साईडला आपली जास्त प्रगती होते असं इथं मान्यता आहे। आणि पिकतं शेत ह्या साईडचं पिकतं असं मान्यता आहे। तर तुमच्याकडे अशीच मान्यता आहे का नक्की सांगा बरं का। आणि बघा इथं आता आपला भात शिजायला लागलेला आहे, तोपर्यंत मी इथंच बसून होते आणि अधूनमधून ह्या भाताला चेक करत होते। तर एक छान असं आपल्या इथं भात शिजत होता, साईडनं अधूनमधून त्याला फुकत होते मी। अशाच पद्धतीने इथे आपला हा पांडवाचा व्हिडिओ थोडासा शूट केला आणि इथे छान अशी पूजा वगैरे झाली होती। आणि हा भात घेतल्यानंतर आपले जे शेतातले देव असतात, गावातले देव असतात, तर पुरणपोळीचा जो नैवेद्य असतो तर त्यावरती हा भात नैवेद्यासाठी ठेवायचा असतो, म्हणून मग हा भात झाल्याशिवाय आणि आपले नैवेद्य देवाला आणि शेतातल्या पण देवाला वगैरे दाखवले जात नाहीत तोपर्यंत। असं तर आमच्याकडे आहे, तुमच्याकडे असंच आहे का?
तर हे बघा अशा पद्धतीने इथं आपला भात चालू होता शेवयाचा। तर इथे बघा सगळं छान अशा गौरी पेटलेली आहे आणि फायनली हा भात झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आणि साईडच्या पूर्ण गौऱ्या वगैरे जळलेल्या आहेत। तर त्यानंतर बघा भात घेऊन आले मी इकडं आणि इथं चालू होते लास्टचा स्वयंपाक, म्हणजे चपात्या पोळ्या वगैरे नैवेद्य झालेला होता। तर त्यावरती भात वगैरे ठेवला, देवाला नैवेद्य दाखवला आणि शेतातही नैवेद्य दिला। आणि आता खाली बसून आई पोळ्या बनवून देत होती, चपात्या बनवून देत होती आणि मी इथं उभारून म्हटलं तर भाजून घेत होते, कारण बराच वेळ उभारून केले ना पाय पण दुखतात आणि खरंच आपल्याला सगळ्या गोष्टीचा सर्वच अनुभव आहे। तर चला म्हटलं आता आपल्या इकडचं देवधर्म झालेलं आहे, तर तोपर्यंत थोडीशी मदत करूयात, म्हणून इथं म्हटलं चला पोळ्या चपात्या आपण थोडं भाजून घेऊ। बाकीचा स्वयंपाक उरकलेला होता आणि स्वयंपाक झाल्याच्या नंतर जेवायचं होतं, तोपर्यंत म्हटलं हे आपण थोडीशी मदत करायला काय हरकत आहे, म्हणून मग इथं उभारले मी थोडा वेळ। आणि छान असा आमचा स्वयंपाक पुरणपोळीचा, पुरणावरणाचा, कढी वगैरे सर्वच तयार होता। मग आम्ही सर्वांनी मस्त असं जेवण केलं आणि नंतर थोडंसं आभाळ वगैरे आलं होतं। तर पाडव्या दिवशी तुमच्याकडे पाऊस आला की नाही नक्की सांगा। मग आहो आले थोड्या वेळाने ओवाळण्यासाठी आणि मग आहोंना ओवाळून घेतलं। पाडव्याच्या दिवशी असं म्हणतात ना, नवऱ्याला आपण ओवाळायचं असतं, आंघोळ वगैरे घालायची असते। तर सकाळी त्यांना घाई होती, त्यांना गावी एक ठिकाणी जायचं होतं, म्हणून मग ते दुपारी असं आले होते ओवाळण्यासाठी। तर छान असं त्यांना ओवाळून घेतलं, आशीर्वाद घेतला, औक्षण वगैरे सर्व झालं। त्यानंतर बघा इथे आम्ही एकदम फोटोज वगैरे काढले आणि बघा थोड्याशा वेळानंतर मग इथं आम्ही थोडं बसलो, थोडं पाऊसही येऊन गेला होता थोडं। आणि त्यानंतर बघा इथं चालू होतं म्हणजे मुंगसाची रेलचेल अशी, थोड्या वेळाने असं बाहेर बसलो होतो आम्ही। त्यानंतर बघा इथे असं मुंगसाचं ये जा चालू होतं, बरेचसे मुंगूस होते ह्या ना। इथं साईडला इथे घर सध्या बंदच आहे, म्हणजे तिथं कोणी राहत नाही, तर त्याने झाडं वगैरे तोडून असे टाकलेले आहेत आणि त्यामध्ये ना एवढे मुंगूस आहेत काय सांगू नका। तर हे मुंगूस पाहिले ना शुभ मानलं जातं आणि असं आमच्याकडे तर मान्यता आहे। तुमच्याकडे कशी आहे? छोटे छोटे बरेचसे असे मुंगूस होते, इकडे तिकडे पळत होते, खेळत होते, वागडत होते, खूप छान वाटत होतं। कारण जराशी ना दुपारच्या वेळेला म्हणजे एवढी रेलचेल नव्हती, त्याच्यामुळं ना मुंगसांना तिथं खेळायला खूप छान वाटत होतं, इकडे तिकडे मस्त असे पळत होते। आणि बघा 4-5 वाजताचा असा व्ह्यू होता, छान वाटत होतं। थोडंसं पाऊसही येऊन गेला होता, असं थोड्या वेळासाठी वाटत होतं की किती पाऊस येणार आहे। तर असा पाऊस येऊन गेल्याच्या नंतर मग थोड्या वेळाने चेंज वगैरे करून घेतलं। आणि बघा इथे आत्या होत्या, तर आत्यांसाठी दोघींसाठी इथं साड्या आणल्या होत्या आणि कशा आहेत काय नाही हे विचारत होते मी। छान आहेत, तर ह्या साड्या आहेत 1200 रुपयाच्या अशा त्यांनी दोघींसाठी साड्या आणल्या। आणि मग मी इथं पाहिलं तर छान आहे सुतानी वगैरे असं म्हणून ह्या 2 आत्यांसाठी साड्या घेऊन आणलेल्या होत्या। तर मी ह्या बघत होते आणि पप्पा साईडला सोफ्यावरती झोपलेले होते, तर म्हटलं चला तुमच्यासोबत हे शेअर करूया। तर अशा साड्या होत्या, तुम्हाला आवडल्या की नाही नक्की सांगा। सुतात वगैरे खूप छान होत्या ह्या साड्या। तर इथे ह्या 1200 रुपयाला साड्या पडल्या। तर मी म्हणत होते की म्युजनमध्ये पण अशाच प्रकारच्या होत्या, 1280 रुपयाला काहीतरी पडल्या होत्या। तर ठीक आहे, इथं पण तेवढ्यालाच पडल्या, म्हणजे 80 रुपये कमी पडले आणखीन। तर असं आमचं बोलणं चालू होतं, ते इथं थोडंसं शूट घेतलं। त्यानंतर इथे साड्यांची आपली बोलणी चालणी सुरूच होती, तोपर्यंत बरंचसं इथं मुलींनी व्हिडिओ थोडासा घेतला आणि मग आमचं चहा पाण्याचं इथं सुरू झालं। मग चहा पाणी करून घेतल्याच्यानंतर आज वेळ झाली ती म्हणजे संध्याकाळची, आणि मुलांना मग संध्याकाळी फटाके वगैरे उडवायचेच असतात, सगळ्यांची इच्छा असते फटाके वगैरे उडवायची। आणि इथे चालू होतं ते म्हणजे फटाक्यांचं आता ह्यांची धावपळ, हे घेऊ ते घेऊ असं चाललेलं होतं। आणि काही मग मी थोडं साईडला बसले होते, छान असा छोटासा हा एक झाड लावल्याचा व्हिडिओ घेतला मी, कारण फटाक्याचा घेतला नाहीत। असा होता आपला व्हिडिओ, आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।